याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. तुका मने मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. समचरण सरोजम सांदनीलांबुदाभम, जगननेतपानिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा कुरु प्रथम नमन, दुसरी चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केली स्मरण, होय सगळ विद्यांचे अधिकरण. तेच बंधू श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारून आता. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला ध्येय अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देहनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चारचरणाचा आपला शेवट कसा गोड झाला याचं प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावनक्षेत्र मांडज या आपल्या गावामध्ये कैलासवासी विष्णू महादू शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी अनुसूयाबाई विष्णू शिंदे, त्यांचे दोनही चिरंजीव महेश दादा आणि योगेश दादा, त्यानंतर मृदंगाचार्य मला वाटतं श्याम महाराज आणि साईराम महाराज बरोबर ना, त्याच्यानंतर राहुल महाराज आणि पंचाळ महाराज आदी करून सगळी महाराज मंडळी, नामाचा गजर यूट्यूब चॅनल मंडपवाले उगले दादा, चुकलं तर पाहतो नाही तर तवर कशाला पाहायचं आहे का नाही. मंडपवाले उगले दादा आहेत, आपल्या गावचे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि आताच ज्यांचं आगमन झालं ते आपल्या लोहारा उमरगा मतदारसंघाचे विद्यमान आमदार, आपल्या सर्वांचे लाडके आणि माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे. म्हणजे ते आमदार नव्हते तेव्हापासून आमची ओळख आहे बरं का, आणि शिक्षक असताना तेव्हापासून माझी त्यांची ओळख आहे. ते ज्या गावाला शिकवत होते त्या गावात मला त्यांनी आणलं होतं कोरेगावला बरं का, आणि तिथूनच त्यांची माझी ओळख झाली. आणि आज वेळातला वेळ काढून मला वाटतं त्यांच्या नेत्याचा आज वाढदिवस आहे बरोबर आहे ना, पण ते नेत्याचा त्यांच्या वाढदिवस म्हणजे ज्या पक्षातून ते आमदार झाले त्या उद्धव ठाकरे साहेबांचा आज जन्मदिवस आहे. पण त्याला प्राधान्य न देता आपल्या मतदारसंघातल्या दुःखामध्ये आपण लोकांमध्ये सामील झालं पाहिजे ही वृत्ती ज्यांच्याकडं आहे ते आपले प्रवीण सर. आता ते त्यांच्या कामामध्ये प्रवीण आहेत बरोबर आहे, त्यांच्या कामामध्ये प्रवीण आहेत आणि सगळ्याला स्वामीचा आशीर्वाद आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं त्यांच्या नावाचा अर्थ आपल्याला करता येईल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, मी जीवनामध्ये अट्टहास केला तो या दिवसासाठी, याजसाठी केला होता अट्टहास. कोणत्या दिवसासाठी? तिथंच उत्तर आहे, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवट गोड व्हावा. आता शेवट जन्म मरणाचा का शेवट साधनेचा का शेवट आयुष्याचा, नेमका शेवट कोणता अपेक्षित आहे? तर ऐका, आपलं साध्य आपल्याला मिळणं हा माणसाच्या जीवनातला शेवट आहे. मग नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य काय आहे? नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य आहे भगवत प्राप्ती. जगाचा मालक ज्या दिवशी भेटला त्या दिवशी म्हणायचं याजसाठी केला होता अट्टहास. जगाचा मालक भेटला की म्हणायचं शेवटचा दिवस गोड व्हावा. जगाचा मालक भेटला की म्हणायचं आता निश्चिंतीने पावलो विसावा. आणि जगाचा मालक भेटला की म्हणायचं खुंटलिया धावा तृष्णेची या. जगाचा मालक भेटला की म्हणायचं कवतुक वाटे झाली या वेचाचे. पण कशामुळं? नाम मंगळाचे तेने गुणे. काय झालं यानं? ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ते नामची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. चारी दिवस खेळी मेळी याचा अर्थ चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या.
देवाची ये द्वारी बोला उभा क्षणभरी आणि तेने मुक्तिचारी साधी येल्या सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती आहेत आहे. सलोकता समीपता सायुज्यता आणि स्वरूपता ह्या 4 मुक्ती आहे. ह्या 4ही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. 4 दिवस याचा अर्थ 4 मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. सलोकता नावाची मुक्ती महाराज कळल अशा भाषेत आम्हाला सांगा. सलोकता म्हणजे काय तर ऐका. समस्या आहेत आमच्या. सलोकता म्हणजे काय? आमची समस्या आहे बाबा आमच्या गावामध्ये लाईट राहत नाही किंवा आमच्या सोसायटीमध्ये लाईट राहत नाही. आमची समस्या आहे आमच्या सोसायटीमध्ये लाईट राहत नाही. आमची दुसरी समस्या आहे आमच्या फ्लॅटवर पाणी लवकरात लवकर येत नाही. पाण्याची अडचण येते. कधी कधी अधिकारी लोक आमचे काम करत नाही आणि कधी कधी लक्ष द्या. ह्या 2-4 समस्या आमच्या आहेत. सलोकता आता कळल असं सांगतो. सलोकता मुक्ती म्हणजे काय? समस्या आहे आमच्या परिसरात आमच्या सोसायटीत लाईट राहत नाही. एक काम करा. सलोकता मुक्ती कळल अशा भाषेत सांगतो. आमच्या सोसायटीत लाईट राहत नाही. आमच्या प्रभागामध्ये लाईट राहत नाही. एक काम करा. तुमच्या प्रभागामध्ये जर लाईटीचा धोका असेल तर तुम्ही आमदार ज्या सोसायटीत राहतात त्या सोसायटीत फ्लॅट घ्या. तुम्हाला लाईटची चिंता राहणार नाही. सलोकता म्हणजे अशा लोकांमध्ये बरोबर आहे. अशा लोकांमध्ये सलोकता. त्यांच्या सोसायटीमध्ये फ्लॅट घ्या. तिथं लाईट गेल्यावर आपल्याला टेन्शन आहे का? आणि आमदाराच्या सोसायटीची लाईट घालवायची म्हणजे एवढं सोपं आहे का? नाही. मग ते तिथं टेन्शन घ्यायचं काम नाही. सलोकता. आता समीपता. दुसरं आहे आमच्या फ्लॅटमध्ये पाणी येत नाही. साहेबाच्या समोरासमोरचा फ्लॅट घ्या. माझं बोलणं कळलं तुम्हाला? समीपता. समीपता. आता त्यांच्या समोरासमोरचा फ्लॅट घेतल्यावर पाणी जाण्याचं टेन्शन आहे का? लक्ष देऊन ऐका. पाणी जाण्याचं सुद्धा टेन्शन नाही. सलोकता समीपता सायुज्यता म्हणजे त्यांच्या घनिष्ठ असलेल्या माणसाशी ओळख ठेवा. तुमचं काम तिथं व्हायला वेळ लागणार नाही आणि एकदा त्यांची ओळख झाली की स्वरूपता यायला वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा. या 4ही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर आहेत. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्त्वाचे असतात. पटापट बोलत चला. चुकलं चुकू द्या. मी काही तुमचा अपमान करणार नाही. मला जायचं इथून. बरोबर आहे ना? त्याच्यामुळे हसत खेळता राहा. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याच्या जीवनात येण्याचा दिवस आहे त्याच्या जीवनात जाण्याचा दिवस आहे. ज्याचं बारसं झालं त्याचं 13 होणार. आया है सो जाएगा राजा रंक फकीर. कोई सिंहासन चढ़ गया कोई बांध गया जंजीर. येत नाही उरो आले अवतार. ये रते पामर जीवके ते. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलं. अवतारांना जावं लागलं माऊली महाराज. मग अवतावरल्याला वेळ लागणार आहे का? उपजली या पिंडा मरण सांगाते. मरते उपजते सवेच येते. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. आयुष्य मोजावया बैसला मापारी. तुकारे व्यवहारी संसाराच्या घडी घडी काळ. बोला वाट याची पाहे. आता हे प्रमाण म्हणताना कुणाकडे हात करायचा नाही. घडी घडी काळ. नेमकं कुणाकडे हात करता? राग येईल एखाद्याला. आपला आपल्याकडे करा. घडी घडी काळ वाट याची पाहे. अजूनही किती आहे अवकाश. महाराज म्हणले आपलं आयुष्य काळ मोजत बसलेला आहे. लक्ष देऊन आहे का बरं का? ज्याच्या जीवनात येण्याचा दिवस आहे त्याच्या जीवनात जाण्याचा दिवस आहे. देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल जाईल देह 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 जाईल जाईल काशी काळोबा खाईल. 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 देह जाईल
जाईल त्याशी काळोबा खाईल. महाराज म्हणतात जैसा का उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेतसे. लक्षात ठेवा बरं का, जो आलेला आहे माझ्याकडे लक्ष द्या, तो जाणार आहे. पण येण्याच्या दिवसाला एक महत्त्व असतं. येण्याच्या दिवसाला महत्त्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो. आज वाढदिवस महत्त्वाचा आहे तुमच्या साहेबांचा आहे का. येण्याचा दिवस महत्त्वाचा म्हणून वाढदिवस करतो आणि जाण्याचा दिवस महत्त्वाचा म्हणून आपण पुण्यस्मरण करतो किंवा वर्षश्राद्ध करतो. कबीरा जब हम पैदा होए जग हसे हम रोए ऐसी करनी कर चलो की हम हसे और जग रोए. जातानी माणसाने असं जावं, आपण हसत जावं, जगाने आपल्यासाठी रडावं, याच्यासाठी जाण्याचा दिवस मिळालेला आहे. एक म्हणे जगच रडलं पाहिजे ना. म्हटलं हो, मग त्याच्यासाठी चांगलं करायचीच काय गरज आहे म्हणे. जिवंतपणी सगळ्याकून पैसे घ्यायचे, न देताच मरून जायचं. नाही जग रडलं मला म्हणा, हे बी रडवणंच आहे ना. जेवढा राम प्रसिद्ध आहे तेवढा रावणही प्रसिद्ध आहे. जेवढा कृष्ण प्रसिद्ध आहे तेवढा कंसही प्रसिद्ध आहे. जेवढा गोकर्ण प्रसिद्ध आहे तेवढा धुंदुकारी प्रसिद्ध आहे. जेवढे तुकाराम महाराज प्रसिद्ध आहे तेवढे रामेश्वर भट्ट प्रसिद्ध आहे. जेवढे शिवाजी महाराज प्रसिद्ध आहे तेवढा औरंगजेब बी प्रसिद्ध आहेच ना. नाव दोन्हीकडे मिळता. चांगलं केलं तरी नाव मागं राहतं आणि वाईट केलं तरी नाव मागं राहतं. ज्यानं प्रयत्न करून गावात सप्ताह उभा केला लोक त्याचंही नाव घेतात, आणि ज्यानं बंद पाडला, बोला बोला बोला, ह्या अवलादीनं बंद पाडला म्हणतात. बरोबर आहे ना, त्याचं नाव घेतात. नाव दोन्हीकडे मिळत असता. पण महाराज म्हणले उत्तमची रे कीर्ती मागे उत्तमची रे कीर्ती मागे उत्तमची कीर्ती मागे उत्तमची तुका म्हणे उत्तमची रे कीर्ती मागे उत्तमची रे तुका एका मरणेची सरी आणि उत्तमाची उरे कीर्ती. हां, इकडं जमलं ते कीर्ती मागे. बरोबर, मागे कीर्ती आहे. हां, उत्तम तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे. माणसाला निष्कलंक जीवन जगण्यात मजा आहे. हे बघा, प्रमाण असं आहे, कलंक घेऊन जगण्यापेक्षा मेलेलं परवडलं. लक्षात ठेवा बरं का. म्हणून सत्कीर्तीने बरवे. सत्कीर्ती मागे राहिली पाहिजे, बाकी काही मागे राहणार नाही. मेल्यावर आपले कपडे जाळून टाकणार, राख नेऊन टाकणार, हाडं नेऊन टाकणार. तुमच्या इकडे हाडं कुठं नेऊन टाकतात बोला, पटपट बोला. तुमचे नेले नाही का अजून? बरं, नेल्यावर तुम्ही सांगायला यायचे नाही. इथं कुठंतरी जवळपास नेत असतील. आमच्या गावात एका पोरान बापा झाडं काशीला नेली. त्याला म्हणलं का रे बापा झाडं एवढ्या लांब काशीला कशाला नेले? तो म्हणे या नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे. एवढं लोकांचं चांगलं केलं म्हणे. एवढं तिरस्कृत जीवन जगावं याच्यासाठी नरदे मिळालेला नाही. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है. मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहणं ही केलेल्या कर्माची पावती आहे. कर्म मागं राहणार आहे, बाकी राहणार आहे का बोला. मला सांगितलं प्रेमनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे. 375 वर्ष झाली, बरोबर ना. 375 वर्ष प्रेमनाथ महाराजांच्या संजीवन समाधीला झाली. आणि बरोबर 375 वर्ष तुकाराम महाराजाच्या वैकुंठ गमनाला सुद्धा यावर्षी झाली. म्हणजे तुकाराम महाराजाचा वैकुंठ गमन सोहळा आणि प्रेमनाथ बाबाचा संजीवन समाधी सोहळा हा एकाच काळातला आहे, एकाच वर्षातला आहे. बरोबर 375 वर्ष आज तुकोबारायाच्या वैकुंठ गमनाला झाले आणि बरोबर 375 वर्ष प्रेमनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याला झाली. लक्षात ठेवा बरं का. महाराज म्हणतात संत नवती जगा मानसात्या, समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नवती जगा मानसात्या सारे. आणि हे भाग्य आहे तुमचं. आजच्या मंदिरातलं चैतन्य काही वेगळं आहे बघा बरं का. आज मंदिरातलं कीर्तनाचं चैतन्य काहीतरी वेगळं आहे. महाराजांच्या समाधीचं दर्शन झाल्यानंतर मनाची प्रसन्नता वाढते. आणि हे बघा, अशा साधूचं ठिकाण असलं ना की महाराज म्हणतात ती भूमी पवित्र झालेली असते.
पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. ते कुळही पवित्र असतं आणि तो देशही पवित्र असतो. आणि आपली भेट झाली की धन्य काळ संत भेटी. पायी मिठी पडली तो संदेहाचे सुटली गाठी. झालो पोटी शीतळ. आणि अशा महात्म्याचं नाव घेतलं की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. नेगे माझी वाचा तुटी आणि महालाभ फुकासाठी फुकटचा लाभ होणार. विठाला विठाला लक्षात ठेवा. मागे राहणार आहे ती कीर्ती. कर्म मागे राहणार, बाकी काही मागे राहणार नाही. जो आलेला आहे तो जाणार आहे. मग जाणं कुणासारखं असावं? एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा आणि एकीकडे तुकोबारायांचं जाणं बघा. भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र, 100 पोराचा बाप, चक्रवर्ती राजा, इशाऱ्यानं चालणारा कारभार. एवढा भाग्यवान धृतराष्ट्र संजयाच्या मुखातून 700 श्लोकाची गीता ज्याला ऐकायला मिळाली, एवढा भाग्यवान धृतराष्ट्र होता. मला असं वाटतं साहेब, तेव्हाही सांगायला संजय होते. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. लय विश्लेषण करत नाही मी. विठाला विठाला. महाराज म्हणले 700 श्लोकाची गीता घरी बसल्या बसल्या ऐकायला मिळाली. एवढा भाग्यवान धृतराष्ट्र होता. 700 श्लोक ऐकून ज्याच्या जीवनात थोडा सुद्धा बदल झाला नाही तो दुर्भागी सुद्धा धृतराष्ट्र होता. लक्षात ठेवा. 700 श्लोक ऐके पण जीवनात बदल झाला नाही. 700 श्लोक ऐकून जीवनात बदल नाही धृतराष्ट्राच्या. महाभारताचं युद्ध संपलं आणि पांडवानं धृतराष्ट्राला घरी आणलं आणि धृतराष्ट्राची सेवा केली. जाणकार मंडळी आहात तुम्ही, लक्ष द्या माझ्याकडे. आणि धृतराष्ट्राला खरा त्रास दिला तो भीमानं. धृतराष्ट्र जेवाय बसला का भीमान गदा घेऊन यायचं आणि बोलायला सुरुवात करायची. आंधळ्या, शेवटी आमच्याच तुकड्यावर तुला जगावं लागलं. पण आम्हाला कुत्र्याला सांभाळणं जड नाही, तसं तुला सांभाळणं जड नाही. कुत्र्याला चतकोर अर्धी भाकर टाकतो, तुला 1-2 खाऊ घालतो. याच्यापेक्षा तुझ्याबद्दल आमच्या अंतकरणात मोठी जागा नाही. आणि तुझे अन्न खातोय ना, या अन्नाचा घास तुझ्या मुलाच्या रक्ताच्या थेंबानं बनलेला आहे. बघ तुला जेवायचं का नाही जेवायचं. आता असं बोलल्यावर कोणता बाप आहे त्याला जेवावं असं वाटेल? असं बोलल्यावर जेव्हा वाटेल का? या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. काही लोकाला बोलणं जमत नाही. ज्याला बोलणं आलं त्यानं जग जिंकलं. माऊली म्हणतात, बोलायचं कसं साच आणि मवाळ, मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे, बोलो ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. एवढ्या लांबून महाराज बोलायचा कशामुळं? बोलणं चांगलं आहे म्हणून. नाही तर महाराजाला का कमतरता आहे? बोला, लांबून महाराज बोलवला कशामुळं? अहो बोलणं चांगलं आहे त्यांचं. बाकी काय महाराजाजवळ? बाकी महाराजाजवळ काय? चला सांगा. बोलणं आलं त्यानं जग जिंकलं. लक्षात ठेवा बरं का. म्हणून महाराज म्हणतात बोलणं आलं पाहिजे. मी आजारी पडलो ना, आमच्या गल्लीतल्या बाया मला भेटायला आल्या. ऐकताय ना माऊल्या? हो महिला मंडळ ऐकताय ना? गल्लीतल्या बाया भेटायला आल्या. म्हणे महाराज काय झालं? म्हणलं एवढं नको, आहे मी अजून दमदरदरची. म्हणे महाराज काय झालं? म्हणलं ताप आला भाऊ. प्रत्येकीने MBBS MD झाल्यासारखं मला चेक केलं. एकीने इथं हात लावला म्हणे इस्त्यावण तापलं, एकीने इथं हात लावला म्हणे 100च्या पुढं वाटतं, एक म्हणे अंगाला हात सुद्या लावू दे ना. म्हणलं लावू नको, लांब उभी राह. एक बिचारी लांबच उभी राहील. म्हणले महाराज काय झालं? म्हणलं ताप आला. तापन सांगून सांगून मनच ताप यायला लागला. किती वेळ सांगू? म्हणे येऊ जा ताप आला तर, पण याच तापामुळं काल आमचा पाहुणा मेला. तिला म्हणलं उठ, होय घराच्या बाहेर उठ. 5 रुपयाचा पार्लेजी घेऊन आली. मी जगल असं तर बोल ना, नाही तर मी मेल्यावर कोणाला खाऊ घालती बिस्किट आहे. हां बोलणं कळत नाही. एक बाई नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली आणि त्या डॉक्टरला म्हणे, डॉक्टर साहेब तुम्हीच सांगा यांना समजून काहीतरी. ते डॉक्टर म्हणले, हो टायमावर गोळ्या घ्या, टायमावर जेवण करा, त्याच्याशिवाय तुमची तब्येत व्यवस्थित नाही होणार. ती बाई मधीच बोलली, हां मी पण महिना झाले तेच सांगते, टायमावर जेवा, टायमावर गोळ्या घ्या, नाही तर असे डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालणं लागतात. त्याच्याच तोंडावर म्हणून गेली. काय बरं वाटलं असेल डॉक्टरला तुम्ही सांगा मला. आता बोलणं कळत नाही. महाराज म्हणले या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला आणि रात्रीच्या टायमाला वनात गेला. ऐका, ज्या वनात धृतराष्ट्र गेला त्या वनाला आग लागली. दोन्ही डोळ्यांना आंधळा आणि आग लागली. आगीपासून बचावासाठी पळायचा आणि आगीतच जाऊन पडायचा. चटके लागून 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 ज्याचा शेवट झाला तो भारताचा एका काळचा सम्राट. चटके लागून ज्याचा शेवट झाला तो 100 पोरांचा बाप. चटके लागून ज्याला संपावं लागलं तो भारताचा चक्रवर्ती राजा. चक्रवर्ती राजाची ही शेवटच्या क्षणाची अवस्था आहे. माऊली म्हणतात, जयाच्या आहिक धड नाही
तयाचे परत्र पुसशी काही. अहो भारताच्या सम्राटाचा शेवट वणव्यात पेटलेल्या आगीत जळून झाला. हा शेवट एका सम्राटाचा आहे. म्हणून कोण दिवस येईल कैसा कोण जाणच. उद्याचा दिवस आपल्यासाठी कसा निघेल आपल्याला माहिती आहे महाराज. आपल्याला माहिती आहे आयुष्य फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहे आपल्याला माहीत नाही. उद्या कोणती परीक्षा द्यायची हे माहीत नाही. कुणाची कॉफी करता येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी आहे. दैव जाणिले कुणी. आज एखादा लक्षाधीश असला तर उद्या भिक्षाधीश होऊ शकतो, आणि आज एखादा भिक्षाधीश असला तर उद्या लक्षाधीश होऊ शकतो. भगवान अगर मौज में आए तो आदमी को सरताज बना देता है, और एक बार नजर फेर ले तो मोहताज बना देता है. देवात काय सांगताय तर उद्याचा दिवस कसा निघेल. वाटलं आपणच आपल्या पायावर दगड मारून घेतल्यासारखं आहे का नाही. दुर्बुद्धीचे नाही. म्हणून महाराज म्हणले दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण. मला सद्बुद्धी होऊ दे का न होऊ दे हे मला तुला मागायचंच नाही. मला दुर्बुद्धी झाली नाही पाहिजे हे एवढं तू मला दे. विठाला विठाला. आता काय महाराष्ट्र बरोबर आहे ना. सगळ्या लोकांची चिडचिड होते एवढ्या गोष्टीमुळं, आणि चुकीचंच आहे ना. एवढ्या मोठ्या पदावर एक मंत्री असणाऱ्या माणसानं त्या सभागृहामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न मांडायचे सोडून जर गेम खेळत असन तर किती अवघड गोष्ट आहे. आणि माझी अजून विनंती आहे, हे बघा मी कालच एक ABP माझाची मुलाखत ऐकली, आणि मी ठरवलं कालपासून की मी या विषयावर बोलणार आहे. मी या विषयावर बोलणार. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, ऐका. तरुण मुलं जर बाहेर बसलेले असतील किंवा गावात ऐकत असतील, माझा आवाज पोचत असेल, किंवा तुम्ही त्यांचे मायबाप आहात, त्यांना एक सांगा की महाराजानं कीर्तनात एक गोष्ट सगळ्यांना सांगितलेली आहे. ती कोणती गोष्ट? ऑनलाईन गेमच्या नादाला लागू नका. ऑनलाईन गेमनं काही लोकांचं आयुष्य बर्बाद झालं. आमचा एक चांगला पोरगा आहे कीर्तनकार, नाव सांगत नाही कीर्तनकार असल्यामुळं, नेमका शिकत होता, आणि परवा 2-4 दिवसापूर्वी मला त्याचा फोन आला. म्हणे भाऊ माझ्यावर अशी अशी परिस्थिती आहे. आमच्या संप्रदायातली काही माझ्यापेक्षा मला मानणारे अडचणी सांगतात, आणि माझ्याकडून होईल तेवढी मदत मी करत असतो. आता हे लक्षात ठेवा माझ्याकडे. त्यांनी सांगितलं भाऊ असं असं झालं आहे माझ्याकडून. लक्ष द्या, मी प्रेमनाथ बाबांच्या समोर बोलतो, याच्यातला एक शब्दसुद्धा खोटा नाही. त्यांनी सांगितलं भाऊ माझ्यावर 38 लाख रुपये कर्ज झालं. 38 लाख रुपये कर्ज झालं. 4 दिवसापूर्वीचा विषय आहे. मी म्हटलं बाळा मान्य कर, मला जे खरं असेल ते बोल, आपण याच्यातून मार्ग काढू. म्हणे भाऊ मी ऑनलाईन गेम खेळला, आणि त्या ऑनलाईन गेम खेळण्यानं काही दिवस माझ्या अकाउंटला पैसे आले, आणि त्याची मला लालूच लागत गेली, आणि त्यानं एक दिवस माझ्या अकाउंटला आलेले पैसेसुद्धा तिकडे गेले. माझ्या व्यवसायातले मी त्याच्यात घातले. लोकांकडून व्याजानं काढून सुद्धा मी तो गेम खेळला, आणि आज माझ्या 38 लाख कर्ज झालं आहे. भाऊ आता लोक मला परेशान करायला लागले, तुम्ही याच्यातून काहीतरी मार्ग काढा. महाराज हे अवघड आहे. काल ABP माझाची एकाला मुलाखत दिली. करमाळ्यातला पोरगा आहे. करमाळ्यातला पोरगा आहे, आणि त्या माझं कीर्तन झाल्यावर तुम्ही बघून घ्या. करमाळ्याचा मुलगा पुण्याला पिंपरीला राहिला आहे, आणि प्लॉट खरेदी विक्रीच्या व्यवसायात तो कामाला आहे. पण त्याला काही पोरांनी सांगितलं हा गेम खेळ, आणि त्या ऑनलाईन रमीचा गेम त्यानं खेळला. लक्षात ठेवा. आणि महाराज त्यानं त्याच्यात पैसे घातले, लोकांनी दिलेले घातले, त्यानं सगळं मान्य केलं. त्याच्यात लोकांनी मला विश्वासानं पैसे दिले, तेही मी त्याच्यात घातले. माझ्या घरी शेती होती, मी एकुलता एक होतो. घरचे जरा लोकांना कळत नव्हतं. मी सांगायचो मला जर तुम्ही पैसे दिले नाही जमीन विकून तर मी काहीतरी करून घेणार. घरचे म्हणले पोरगच गेल्यावर जमिनीचं काय करायचं. घरच्यांनी शेती विकली आणि मला पैसे दिले, तेही पैसे मी त्याच्यात घातले. आणि ऐका, माझ्यावर 84 लाख रुपये कर्ज झालं. 84 लाख. पण आता हळूहळू माझ्या एका मित्राने मला मदत करून मी त्या व्यवसायाच्या माध्यमातून ते कर्ज कमी करत आहे. माझी विनंती आहे, हे बघा घामाशिवाय कोणाला काही मिळत नाही महाराज. हे असं मिळत असतं, घामाशिवाय कोणाला काही मिळत असतं. लोक वेडे, तुम्हाला कोटीनं पैसे ऑनलाईन पैसे गेमचे द्यायला वेडे आहे का ते? लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती आहे. आणि महाराज याची मार्केटिंग चांगली हिरो लोक करतात. हो मी तर जेव्हा आता तुम्ही आमदार आहात, हा मुद्दा मांडा गेल्यानंतर आता तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा मांडा. एवढे ब्रँडेड लोक जर याचा प्रचार प्रसार करत असतील तर लोक का भुलणार नाही त्याला. यांना जाहिरात करण्याचे कोटीनं रुपये मिळतात,
आणि यांनी जाहिरात केली की लोक कोटीनं बर्बाद होतात. महाराज खरी बंदी आणि खरं जर केस कुणावर व्हायची असेल तर या जाहिरात करणाऱ्यावर व्हावी. आणि लवकरात लवकर आम्ही आता मांडणारच आहे, जिथं आहे तिथं आम्ही मांडणार आहे. लवकरात लवकर याच्यावर बंदी यावी. गोर गरीब लेकरं तुम्ही म्हणसाल मग आता त्याईनं काढला आणि लेकरं तर त्याला त्यांचा काढणाराचा काय दोष आहे? काढणाराचाच दोष आहे. तुम्ही जर परवानग्याच दिल्या नाही तर समाज त्या दिशेला जाईल का? अरे माहीत आहे लोक यानं बर्बाद होतात, किती अवघड. अरे मंत्रीपद जातात, अजून किती मोठा पुरावा पाहिजे तुम्हाला? विठाला विठाला बर्बाद झाले लोक. काय म्हणसाल आता हे कीर्तनात? हां, कीर्तन हेच लोकांना चांगल्या मार्गाला लावण्यासाठीचे. थोडं होईल इकडं तिकडं, पण हे आज काळाची गरज आहे. लक्षात ठेवा. महाराज म्हणतात फार महत्त्वाचं आहे. उद्याचा दिवस, माझा मुद्दा इथं आहे, उद्याचा दिवस आपल्यासाठी कसा निघेल आपल्याला सांगता येत नाही. भारताच्या सम्राटाचा शेवट आगीत जळून झाला. या उलट तुकाराम महाराजांचा शेवट बघा. 42 वर्ष तुकाराम महाराज समाजात राहिले. आता धृतराष्ट्राचा शेवट लक्षात ठेवा आणि मग तुकाराम महाराजाचा अनुभवा. हां, 42 वर्ष महाराज समाजात राहिले, पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांनी काही पाहिलं नाही. हे बघा, जो समाज कार्यात पडतो ना त्याला त्रासच असतो. समाज कार्यात पडलेल्या माणसाला त्रास होत असतो. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे असतातच. तुकाराम महाराजांना जगाचं वाईट केलं नव्हतं. महाराजाची गाथा लोकांनी पाण्यात बुडवली. गावातल्या लोकांनी महाराजांचा रागराग केला. महाराज म्हणतात गावातल्या पाटलांनी तुकाराम महाराजांचा रागराग केला. मंबाजी गोसाव्यानं महाराजाला काठीने मारला. महाराज म्हणतात गोपाला पाटील गावीचे लोक, 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 आता मज भीक कोण घाली, 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 काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणी नाही जावे, काय जावे कोणी नाही जावे, गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक, आता मज भीक कोण घाली, 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 काय खावे आता कुणीकडे जावे, काय खावे आम्ही कुणीकडे जावे, गावात राहावे कोण्याबळे, काय खावं कुणीकडे जावं. गावातल्या माणसांनी, गावातल्या लोकांनी महाराजांचा रागराग केला. ऐका बरं,
ज्या तुकाराम महाराजाच्या सोहळ्यात आज लाखो लोक एकही उपवाशी राहत नाही, त्या तुकाराम महाराजाची परिस्थिती काय खावे आम्ही कुणीकडे जा. लक्षात ठेवा, या महाराज या त्रासाला महाराज कंटाळले. आणि कोणत्या ना कोणत्या त्रासाला माणूस कंटाळला की एखाद्या निर्णयापर्यंत येत असतो. मग महाराज म्हणले, आता माया हो बोला. महिला मंडळ, एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते? बोला ना महिला मंडळ, बोलता येते ना तुम्हाला? मग बोला ना. तुमचा या महिन्याचा हप्ता आला नाही का? हां, लाडक्या बहिणीचा हप्ता आला नाही का? नाही? अरे त्याच्यामुळंच चेहरे पडले गड्या तुमच्या. बरं, माझी फडणवीसांची ओळख आहे, मी सांगतो त्यांना टाका उद्या म्हणून. आजच्या दिवस बोला जरा मोकळ्या मनानं. एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की कुठली आठवण येते? माहेराची. बरोबर आहे ना? सासरला त्रास झाला की माहेराची आठवण येते. बरं, आता सासूरवास राहिलाय का? नाही. मान्य करता एवढं चांगलं आहे. आता सासूरवास नाही, आता सुनवास आहे आमदार साहेब. पहिल्यांदा पोरीला लहानपणी माझ्या एवढीच चर्चा असायची, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. नवरा कसा भेटतो ही चर्चाच नसायची बरं का. सासू कशी भेटती हीच चर्चा राहायची. आता सासूलाच भीती आहे, महाराणी येतीच कशी, ठेवती घरात का काढती लाता मारून घराच्या बाहेर. बरं, येतीच कशी ही भीती नाही, येतीच का नाही ही भीती आहे. आता पोरीच राहिल्या नाही. मी एका पोराला म्हणलं, तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे? म्हणे फक्त जिवंत, बाकी अपेक्षाच राहिली नाही म्हणे महाराज आपली. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते? माहेराची येते. बरोबर आहे? मग ती काय म्हणते बघा, जाजू सासूचा सोसेना कुणी माहेरात भेटेना. कोणी माहेरात भेटेना. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई बोला, जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. सर्वांनी म्हणा, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. माझ्या मुळीच्या घराला, माझ्या बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला.
पडते पाया भो. या जाचातून मला सोडवा आणि मला माझ्या माहेराला घेऊन चला. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता ते आला. मग आपलं माहेर कोणते? माझे माहेर पंढरी आहे, भिवरेच्या तिरी आहे, भिवरेच्या तिरी. माझे माहेर पंढरी आहे, भिवरेच्या तिरी. आपल्या सगळ्यांचं माहेर कुठं आहे? बोला. मग आपल्या माहेराहून 15 दिवस झाले आपण आलो. आपल्या माहेरा जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुली. आता आम्हाला आमच्या माहेराला जायचे. महाराज म्हणते तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपे वाटे. आमचं माहेर पंढरपूर आहे. आता आम्हाला पंढरपूरला आमच्या माहेराला जायचंय. मग साधू संताला विनंती केली, तुम्ही सनकादिक संत म्हणाविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुका मने मजा ठवा, मूळ लवकरी पाठवा. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. अनाथ अपराधी पतित आगळा, परिपाया वेगळा नका करू. मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, पण तुमच्या पायापासून मला वेगळं करू नका. तुका म्हणे मज, बोला, तुका म्हणे मज आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. कुणाला तरी मला घ्यायला पाठवा. लक्ष देऊन आहे का बरं का. जगाच्या मालकाला निरोप दिला आणि जगाचा मालक तुकोबारायला घ्यायला आला. बघा, 42 वर्ष त्रास सहन केला, पण शेवटाला जगाचा मालक घ्यायला आला. आणि आयुष्यभर थाटात राहिला, पण शेवटी आगीत जळून मेला. लक्ष द्या. तुकाराम महाराजाला जगाचा मालक घ्यायला आला. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी. काय करणार बा आता, एवढा मोठा माणूस आपल्या एवढ्या छोट्या कार्यक्रमाला आला, मग माणसाची धांदल उडते का नाही. आता काय स्वागत करावं आणि कसं करावं. एवढे आमदार आपल्या कार्यक्रमाला हजर झाले. जगाचा मालक आला ना तुकोबारायाच्या झोपड्यामध्ये. भगवंत म्हणले चला मी तुम्हाला घ्यायला आलो. तुकाराम महाराज म्हणले देवा मी एकटा येणार नाही, माझ्याबरोबर कुणाला यायचं मला एकदा गावात जाऊन विचारू द्या. मग महाराज गावात आले. चला माझ्याबरोबर वैकुंठाला मला भगवंत घ्यायला आले. कोणी तुकाराम महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. तुकाराम महाराजाच्या शब्दावर लोकांचा विश्वास नव्हता. तू तर सानप महाराज आहे. माझं बोलणं कळतं का तुम्हाला? हां, तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले आणि भजन करणाऱ्याला लोक पागलच म्हणतात. आता 1 महिन्याचा 1.25 महिन्याचा सप्ताह तुमच्या गावात आहे, त्या करणाऱ्याला लोक शहाणं म्हणत असतील का? बोला 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 बोला. हसले म्हणजे पटलं तुम्हाला ते, बरोबर आहे ना. त्या लोक शहाणं म्हणत असतील का? नाही, पागलच म्हणतात. पागल आहे ते लोक. महिनाभर कुठं सप्ताह असतो का? अरे महिना नाही, वर्षाचा सुद्धा सप्ताह असतो. तुकाराम महाराजाच्या 375व्या वैकुंठ गमनानिमित्त देहूमध्ये तुकाराम महाराजाच्या मंदिरात 1 वर्षाचा सप्ताह होता आणि बिजेला त्याचा काला झाला. त्याचा काला बिजेला झाला. 1 वर्षभर सप्ताह मी कीर्तन केलं तिथं. 1 वर्षभर रोज कीर्तन होती महाराज. लक्ष द्या. मग आता पागल म्हणणार आहे का नाही लोक? एखाद्या घरी आम्ही गेलो का ती बाई म्हणते महाराज आमच्या आत्याला देव आवडत नाही, मामाला देव आवडत नाही, पण आमचं पोरग मंदिराशिवाय राहतच नाही. कसं काय पागल जन्माला आलं काय माहिती. आमच्या कुळी नव्हते आईसे हेची पिशे जन्मले. कीर्तनात बसणाऱ्या आमदाराला बाकीचे आमदार चांगले म्हणत असतील का? पागल आमदार हे 2-2 तास वेळ कीर्तनात जाऊन बसते म्हणत असतील.
पण त्याला काय माहिती आहे खरे पागल तुम्ही आहात की भजनापासून दूर आहात. लक्षात ठेवा, हे परवडलं. कुठंतरी धाब्यावर जाऊन बसल्यापेक्षा हे चांगलं नाही महाराज. बोला, लक्षात ठेवा, असे सत्विचार ऐकल्यानंतर माणसाच्या मनात रमी खेळायचं येत नाही. नाही कळलं का तुम्हाला? हां बरोबर आहे. विठाला विठाला. लक्षात ठेवा, पागलच म्हणत असतील ना, पागल म्हणतात लोक, सरळ सरळ म्हणतात पागल. अहो लोक कधी कोणाला पागल म्हणतील सांगता येत नाही, कधी कोणाला पागल म्हणतील सांगता येत नाही. 15 मिनटं जर महाराज लेट झाला तर लोक महाराज आलेत का म्हणतच नाहीत, आलं करते आलं करते गेलं करते, अशी परिस्थिती आहे. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणे. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. तुकाराम महाराज म्हटले बाबा नका ठेवू माझ्या शब्दावर विश्वास. मग घरी आले, महाराजाला वाटलं बायकोला तरी आपण म्हणावं, जिजे तू तरी ठेव माझ्यावर विश्वास, तू तरी चल माझ्याबरोबर वैकुंठाला. जिजाबाईनं काय म्हणावं बघा, कालच भावानं व्यालेली म्हैस आणून घातली आणि आताशी कुठं आजचे दिन आ गए, आताशी कुठं सुखाचे दिवस सुरू झाले. तुम्हाला जायचं तर जा, करमलं तर राहा, नाही करमलं तर तुम्ही बी माघारी या. वैकुंठ शब्दाचा अर्थ थोडा आवाज द्या. पत्नीला सुद्धा न कळावा एवढं विलक्षण जीवन महाराजांना अनुभवलं. महाराज म्हणले नका येऊ माझ्याबरोबर वैकुंठाला. अरे पण मला वाटं लावायला तर चला. मग देहू आणि परिसरातली लोक महाराजाला वाटं लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत येतात आणि मग महाराजा जगाला म्हणतात, बाबाओ ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोचता आलं नाही त्या सर्वांना सांगा महाराजांना तुमची आठवण केली. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, बोला सकळा सांगावी, विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावे. आता वाटतं देऊतलं कीर्तन सुरू आहे बीजेचं. सगळ्यांनी सामील झाल्यावर आनंद आहे. तोडकं मोडकं येईल तैसा बोल रामकृष्ण, पण सामील व्हावं म्हणावं. महाराज म्हणले आम्ही जातो पण तुमची कृपा आमच्यावर असू द्या. महाराज म्हणले लोकांनी कृपा केली होती का, त्रास दिला होता, पण त्या त्रासाला महाराज म्हणले ही कृपा आहे तुमची, पण आता मला देव माझ्यासाठी आलेला आहे, मला जावं लागेल. महाराज म्हणले आता आम्ही आमच्या गावाला जाणार आहे, आमचा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमोच्या गावा, आम्ही जातो आमोच्या गावा. आमचा राम राम घ्यावा, आमोच्या राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा, आमोच्या राम राम घ्यावा. आजवरी होतो तुमचे गावी, आजवरी होतो तुमचे गावी, आजवर होतो तुमचे ताये, आजवर होतो तुमचे ताये. महाराज म्हणले आता आम्ही आमच्या गावाला जाणार आहे, हा आमचा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. लोक म्हणले महाराज तुमचं गाव कोणतं आहे? महाराज आमचं गाव हे नाही आहे. मग आम्ही उमरग्यावरून आलो. आमचं गाव हे नाही, मग आम्ही किल्लारीवरून आलो. आमचं गाव हे नाही, आम्ही कोरेगाववरून आलो. आमचं गाव हे नाही, आम्ही जेकेकूरवरून आलो. आमचं गाव हे नाही महाराज, आम्ही लातूरवरून आलो. तुमचं गाव कोणतं आहे? आमचं गाव बी हे नाही, आम्ही हिंगोलीवरून आलो. तर
तसं तुकाराम महाराज तुमचं गाव कोणतं आहे? महाराज म्हणले माझं गाव ऐका, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची याची कारणाशी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वरत आहे. कशासाठी आले महाराज? ऐका उत्तर. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जन. माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही, संताला आपली अधोगती सहन होत नाही. म्हणून महाराज वैकुंठ सोडून या ठिकाणी आलेले आहेत. ऐका, पण महाराज म्हणले आता मी जाणार आहे, पण माझी गाथा तुमच्यासाठी मागं ठेवून जाणार आहे. तो गाथा वाचून आपला माथा जागेवर आणा. या जगातल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर गाथ्यामध्ये आहे. लक्षात ठेवा का? महाराज म्हणले या महाराष्ट्राची श्रीमंती कोणती आहे? या महाराष्ट्राची श्रीमंती आहे, या महाराष्ट्रात गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ आहे. ही या महाराष्ट्राची श्रीमंती आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. एकदा नारायण झालं ना, पारायण बंद झालं तरी चालेल. महाराज वाचा, गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. महाराज म्हणले माझी गाथा मागं ठेवून जाणार आहे. आजपर्यंत तुमच्या गावात होतो, पण आता मी माझ्या गावात जाणार आहे. पण ऐका, आता जाणार आहे पण येणार नाही. असंच आहे, लाख आते हैं लाख जाते हैं, लेकिन लाख आने से एक की कमी कभी पूरी नहीं होती है. लाख माणसं रोज जन्माला येतात, लाख माणसं रोज मरतात, पण एकदा गेलेले विष्णू पोस्टमन पुन्हा पाहायला मिळणार नाही. एकदा गेलेला माणूस पुन्हा नाही, एकदा गेलेले विलासराव पुन्हा नाही, एकदा गेलेले गोपीनाथराव पुन्हा नाही, एकदा गेलेले बाळासाहेब पुन्हा नाही. एकदा माणूस गेला बस त्याच्या आठवणी मागे राहतात. महाराज म्हणले आता जाणार आहे पण आता येणार नाही. आता नाही येणे जाणे, आता नाही येणे जाणे, सहज बोलणे कुंडले आम्ही जातो आमोठा गावा, आम्ही जातो आमोठा गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. आमुचा राम राम घ्यावा, आमुचा आमुचा राम राम घ्यावा, राम राम घ्यावा, आम्ही जातो आमुच्या गावा. आम्ही जातो आमोच्या गावा. महाराज आम्ही आमच्या गावाला जाणार. आमचा शेवटचा रामराम तुम्हाला. मृत्यूच्या डोक्यावर पाय. ऐका बरं का. जगा काळ खाय आम्ही माथा दिला. हे मी परमार्थ करणाऱ्या आणि सांप्रदायिक लोकांना सांगतो. ज्याचा परमार्थाशी संबंध नाही त्याला माझं सांगणं नाही. जे विज्ञानवादी तर्कवादी आहे त्याला माझं सांगणं नाही. जे आमचे आहेत त्या आमच्याला आमचं सांगणं आहे. आणि ज्याला हे मान्य नसेल त्यानं कीर्तन करू नये महाराज. बरोबर आहे ना. त्यानं कीर्तन करू नये. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदे वैकुंठ गमन तुकोबाराय करतात. आणि मग जगाला सांगतात बाबा हो याच्यासाठीच मी अट्टहास केला. याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास.
त्यांना आणलंच याच्यासाठी, याजसाठी केला होता अट्टहास. महाराज म्हणले शेवटचा दिवस गोड व्हा. लक्ष द्या माझ्याकडे. अट्टहास आणि शेवट गोड होणं. आपण तुम्ही जाणकार माणसं आहात, आपण प्रमाणानं अभंग जुळूयात. शेवट गोड कोणता? शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, याजसाठी केला होता अट्टहास. मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर, याजसाठी केला होता अट्टहास. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य, याजसाठी केला होता अट्टहास. अमर आहा खरे की पहा खोटे हे, याजसाठी केला होता अट्टहास. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो, याजसाठी केला होता अट्टहास. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, याजसाठी केला होता अट्टहास. तुकाराम 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 धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा याजसाठी केला होता अट्टहास. आता दोनच शब्दाकडे लक्ष द्या. गुरुजी पुढं बसलेले आहेत, आमदार पण पहिले गुरुजीच आहे का नाही, गुरुजी पुढं बसलेले आहेत. दोन प्रश्न आहे अभंगामध्ये. याजसाठी केला होता अट्टहास आणि दुसरा आहे शेवटचा दिवस गोड व्हावा. एक अट्टहास कशासाठी केला हा एक प्रश्न आहे आणि शेवट कसा गोड झाला हा दुसरा प्रश्न आहे. आता ऐका, प्रश्न तिथं आहे उत्तरही तिथंच आहे. याजसाठी केला होता अट्टहास हा आहे प्रश्न. आता याचे उत्तर ऐका. शेवटचा दिवस गोड व्हावा, याजसाठी केला होता अट्टहास. दुसरं उत्तर, आता निश्चिंतीने पावलो विसावा, याजसाठी केला होता अट्टहास. तिसरं उत्तर, खुंटलिया धावा तृष्णेची या, याजसाठी केला होता अट्टहास. चौथं उत्तर, कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. पाचवं उत्तर, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा. दुसरा प्रश्न आहे शेवटचा दिवस गोड व्हावा. जाणकार लोकांना कळेल. दुसरा प्रश्न आहे शेवटचा दिवस गोड व्हावा. उत्तर ऐका. आता निश्चिंतीने पावलो विसावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. खुंटलिया धावा तृष्णेची या, शेवटचा दिवस गोड व्हावा.
कवतुक वाटे झाली या वेचाचे, शेवटचा दिवस गोड व्हावा नाम मंगळाचे तेने गुणे, शेवटचा दिवस गोड व्हावा. कधी शेवट गोड तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, शेवटचा दिवस गोड व्हावा आता दिवस चारी खेळी मेळी, शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा. अन कुंटलिया धावा तृष्णेची या विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठ्ठल 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 कुंडलिका वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. कुंडलिका वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या, अभंगाचा भावार्थ जाणत्या लोकांना माझा लक्षात आला असेल, तुमच्या समोर मी मांडला. वेळेची मर्यादा आहे, 5-7 मिनटं माझ्या हातात आहे, तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे. आज वैकुंठवासी विष्णू महादू शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे दोनही सुपुत्र, माझ्याकडे लक्ष द्या, महेश दादा आणि योगेश दादा, नावांचा विचार केला तर हे माणसं किती सद्वृत्तीचे होते या नावावरून लक्षात येतं. त्यांचं नाव विष्णू, त्यांचा वडिलाचं नाव महादू, महादू म्हणजे महादेव, महादू म्हणजे महादेव. बरं, त्यांच्या वडिलाचंच नाव मुलाला म्हणजे महेश, आणि बरोबर आहे ना, आणि योगेश म्हणजे विष्णूचा अवतार, बरोबर आहे. असं नावाची जर लिंक लावली, तुम्ही म्हणसाल नावं ठेवल्यानं देवाच्या काय होतं, थोडं लक्ष द्या. आता देवाचं नाव ठेवल्यानं काय होतं, देवाचं नाव ठेवल्यानं सुद्धा वैकुंठ मिळतं सहज. कुणाला मिळालं, आजा मेळा पापराशी तोही नेला वैकुंठाशी. आजा मेळ्याने नाव घेतलं कुणाचं, त्याच्या पोराचं नाव नारायण ठेवलं होतं, आणि नारायण नाव पोराचं ठेवलं, मग नारायणावर जीव जडला. आणि नारायणा धाव, नारायणा धाव, नारायणा धाव, मरता क्षणी शेवटी नारायण म्हणजे पोराच्या नावानं हाक मारली, पण जगाच्या मालकाचे पार्षद घ्यायला आले. हे मी माझ्या मनाचं बोलत नाही, हे भागवतातली कथा आहे. फक्त सांकेत्यम परिहास्यम वा, संकेतानं घ्या, विनोदानं घ्या, हास्यानं घ्या, परिहास्यानं घ्या, पण देवाचं नाव घ्या. महाराज म्हणले विनोद जरी करायचा देवाच्या नावानं करा. अहो भांडायचं तर देवासोबत भांडा. जनाबाईनं भांडून भजन केलं, अरे इठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली. भांडण केलं जनाबाईनं, बरोबर आहे ना, भांडली पण कुणासोबत, देवासोबत. लक्षात ठेवा, गवळणींचा भक्ती बघा ना तुम्ही, समर्पण हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून नाव, हे नाव किती सुंदर ठेवले, योगेश, महेश आहे का नाही, त्यांचं नाव विष्णू. बरं, पत्नीचं नाव अनुसूया.
अनुसूया ही पतिव्रता माता होती. भगवान दत्तात्रयांचा जन्म ज्यांच्या पोटी झाला ती अत्री ऋषींची पत्नी अनुसूया माता, आणि अनुसूया ही पतिव्रता होती. म्हणजे किती परमार्थिक वातावरण या नावावरून लक्षात येतं. लक्षात ठेवा. म्हणून काय आहे बघा, देवाचे नावं ठेवल्यानंतर त्या निमित्तानं का होईना आपल्या मुखातून देवाचं नाव येतं. बघा, धनगर माणसं मेंढ्याच्या मागं गेले, शेळ्याच्या की मागं काय म्हणतात? हर हर हर. बरोबर आहे ना? हर हे भगवान शंकराचं नाव आहे. आणि धनगर समाजाचं आराध्य दैवत कोण? खंडोबा. आणि खंडोबा कोणाचे अवतार? भगवान शंकराचे. भगवान शंकराचे. मग त्या हर 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 म्हणण्यात त्या हरीचं नाव मुखात यावं, नाही तर काय फुर्रन फर्र असं म्हणता येत नव्हतं का? त्याच्या मागं लॉजिक आहे. असं विनाकारण नाही आल्या त्या जुन्या गोष्टी. त्याच्या मागचा काहीतरी इतिहास आहे. पण आपण त्याचा शोध घेत नाही, म्हणून आपल्याला वाटतं काय लावलं काय माहिती. ते काय लावलेलं नाही. आजही भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यावर लोक बकऱ्याचा आवाज काढतात. शंभो असं करतात ना. बकऱ्याचा आवाज का काढतात? कारण भगवान शंकराचे सासरे दक्ष प्रजापती, आणि दक्ष प्रजापतीचं भगवान शंकराचं भांडण झालं होतं. आता या कीर्तनात एका पाकिटात एवढं नाही सांगणं होत. भांडणाचा विषय मोठा या, बरोबर आहे ना. भांडण झालं होतं एवढं लक्षात ठेवा. आणि ते भांडण झाल्यामुळं दक्षाचा शिरच्छेद केला. दक्षाचा शिरच्छेद केला. दक्षाला प्रजापती पद मिळाल्यामुळं मद आला होता, आणि मद आलं म्हणून भगवान शंकरासोबत भांडण केलं. जावयाचं सासऱ्याचं भांडण. पण भगवान शंकरासोबत भांडण केल्यामुळं, लक्ष द्या माझ्याकडे, नंदीनं शाप दिला की तुला बकऱ्याचं तोंड लागेल. आणि मग वीरभद्राने त्याचा शिरच्छेद केला, आणि ते त्याचं मुंडकं यज्ञात टाकून दिलं. पण राहिलेला यज्ञ पूर्ण करायचा म्हणून भगवान शंकराला विनंती केली. आणि मग भगवान शंकरानं सांगितलं, यज्ञ पूर्ण करायचा असेल तर यजमान जिवंत पाहिजे. पण म्हणले यजमानाचं धड आहे बा, शिर तर यज्ञात गेलं. म्हणले आका काम करा, बकऱ्याचं तोंड आणा आणि याला लावा. बकऱ्याचं तोंड आणलं आणि त्याला लावलं. नंदीनं दिलेला शाप खरा ठरला. पण याला झालेला अपराध लक्षात आला की मी देवादिदेव महादेवाचा माझ्याकडून अपमान झाला, म्हणून दक्ष प्रजापतीनं बकऱ्याच्या तोंडानं भगवान शंकराची स्तुती केली. आणि मग भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणले काय मागायचं मागा. म्हणे एकच भेटलं तर एवढा गोंधळ झाला, आता काहीच मागायचं नाही. एकच भेटलं तर एवढा मोठा खटाटोप झाला. म्हणे आता काय नको म्हणे मला. बरं म्हणले, तुमची जरी इच्छा नसेल काही मागायची न मागायची, पण मी तुम्हाला एक वरदान देतो. आता याच्यानंतर जो कोणी माझ्या दर्शनाला येईल तो पहिल्यांदा सासऱ्याची आठवण काढल, म्हणजे बकऱ्याचा आवाज काढन. आणि बकऱ्याचा आवाज काढून दर्शन घेतलं तर मी अजून प्रसन्न होईल. म्हणून माणसं भगवान शंकराच्या मंदिरात गेले असं करतात ना. कसा तरी आता एवढा परफेक्ट बोकड्याचा आवाज काढा. आपण बोकडे थोडेच आहे, जसा येईल तसा काढा. बरोबर आहे ना. काही दिवसांत दर्शन घ्यायचं. भगवान शंकर प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. मुद्दा हा होता की हर हर हर. धनगर मेंढी चालणारी माणसं बकऱ्याच्या मागं हर हर का म्हणतात? की त्या निमित्तानं भगवान शंकराचं नाव मुखातून यावं. भगवान शंकराचं नाव मुखातून यावं म्हणून एकच ठेवा. नाव किती सुंदर आहे. योगेश, महेश, विष्णू, महादू सगळा नावाचा. आणि आयुष्यभर 60 वर्ष वयापर्यंत बाबांनी पोस्टमनची नोकरी केली. तुम्हाला एक बोलू, पहिल्यांदा सगळ्यात जास्त माणूस वाट जर कोणाची पाहत असेल ना तर पोस्टमनची. गावात पोस्टमन आला ना की 100 माणसं गोळा व्हायची. मलाही माझं बालपण आठवतं या. मी पण ते पत्र लिहिलेलं आहे 25 पैशाचं. इकडं पत्ता टाकायचा आणि एकूण थोडा पॅरेग्राफ असायचा आणि मागून मोठं असायचं. विवी पत्र लिहिण्यास, कारण की मी पण संस्थेत होतो ना. मग घरी काही आणायचं सांगायचं असेल तर पत्र पाठवायचं. बरोबर आहे ना. पत्र. आणि एक होता आंतरदेशी पत्र. आता आंतरदेशी राहिलं नाही, फक्त देशी राहिली. हां, ते आंतर गेलं आता. बरोबर आहे ना. ते आंतरदेशी. पहिल्यांदा जर व्यवहार माणसं वाट देवासारखी पाहत असेल तर कुणाची पाहिजे? पोस्टमनची वाट पाहिजे. पोस्टमनची पहिल्यांदा वाट पाहिजे. लक्षात ठेवा. पोस्टमन आल्यानंतर प्रत्येक माणूस विचारायचा आमचं काही आलं भाऊ,
आमचं काही आलं का हो, आमचं काय आलं का हो. ज्याचे पोरं बाहेर राहिला आहेत त्यांना वाटायचं आमच्या पोरानं मनी ऑर्डर तरी पाठवली असावी. नाही मनी ऑर्डर तर तो कसा आहे बाबा, सुखात आहे का दुःखात आहे आम्हाला कळावं. सगळ्यात मोठं काम होतं पोस्टमनचं. अजून सांगू तुम्हाला, चिठ्ठीनं लग्न झालं भगवान श्रीकृष्णाचं आणि रुक्मिणीचं. मी तर म्हणतो चिठ्ठी देणारा नसता तर तेव्हा हे लग्न झालं नसतं. कारण रुक्मिणी मातेनं देवाला पाहिलंच नव्हतं आणि न पाहता रुक्मिणी मातेनं भगवान कृष्णाला पती म्हणून स्वीकारलं होतं. मग निरोप कुणाच्या हाताने द्यायचा, मग सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या हातात पत्र लिहून दिलं होतं की मी लक्षात ठेवा तेव्हा पत्राचा व्यवहार आहे. पत्र व्यवहार छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही व्यवहार चालायचा तो पत्र व्यवहार. आजही राजांचे पत्र आपल्याला इतिहासाच्या गोष्टी दाखवायला आहेत. एवढं मला पत्र व्यवहाराबद्दल आणि पोस्टमनबद्दल बोलायचं तरी मी 2 तास बोलल, काही अडचण नाही त्याच्यात, लक्षात ठेवा. म्हणून फार लक्षात घ्या. आज गाथा जरी लिहिलेली असेल तर ते पत्रच होते ना. अजून सांगू तुम्हाला, देहूचा निरोप आळंदीला ज्ञानोबा राहायला द्यायचा की ते अभंग म्हणजे पत्रच होते. बरोबर आहे ना, ते अभंग म्हणजे पत्रावळीचे अभंगच आहेत ना. बरोबर आहे का नाही, लक्षात ठेवा. एवढं मोठं काम विष्णूभाऊंनी आमच्या केलेलं आहे. पोस्टमनचं काम केलेलं आहे. आणि पेपर वाटायचं म्हणजे मी आता ज्या रस्त्यावरून इकडं वळलो तिकडं जायला रस्तासुद्धा नव्हता. एवढा चिखलाचा रस्ता, गावात गाडी यायची नाही. अशा बिकट परिस्थितीमध्ये पेपर वाटायचं कामसुद्धा त्यांनी केलं. पेपर वाटायचं कामसुद्धा त्यांनी केलेलं आहे. म्हणजे लोकांना संदेश पोहोचवण्याचं सगळ्यात मोठं काम त्यांनी केलेलं आहे. आणि आज आपल्यामधून जाऊन त्यांना 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि त्यांचे 2ही सुपुत्र आज पुण्यासारख्या ठिकाणी सणसवाडी म्हणजे रांजणगाव MIDCचा, बरोबर आहे ना, शिक्रापूर रांजणगाव MIDC अशा ठिकाणी वास्तव्याला आहेत. आणि बऱ्याच दिवसापासून ते माझं कीर्तन ऐकतात. आणि त्यांनी मग त्यांच्या वडिलांना पण माझं कीर्तन आवडायचं, वडिलांना पण माझं कीर्तन आवडायचं. आणि म्हणून त्यांची इच्छा होती महाराजांचं आपल्याला कीर्तन ठेवायचं. आणि त्यांची जी मंडळी आहे योगेश दादाची, परळीजवळ दाऊदपूर, परळीजवळचं दाऊदपूर, आणि तिथं माझी दरवर्षी 7 दिवसाची कथा असते. 7-8 वर्ष अनेक कथा. मी याच वर्षी फक्त गेलो नाही, म्हटलं एवढ्या वर्ष मला आराम द्या, पुढच्या वर्षी मी येईल. 7 वर्ष तिथं मी कथा केली. तिथल्या त्यांच्या मंडळी आहेत, त्यांच्या सासूबाई आहेत. त्यांनी म्हटले महाराज आम्हाला कसं काय या वर्षी सोडलं. म्हणलं एवढ्या वर्ष थोडा मला आराम पाहिजे होता, म्हणून मी दुसऱ्या महाराजांची नियुक्ती केली. म्हणून हा योगायोग, योगेश्वरामुळं हा योगायोग आला. योगेश दादामुळं हा सगळा योगायोग आला. आणि अजून अडचण सांगतो, झाला असं पहिल्यांदा 28 तारीख घेतली सकाळची, बरोबर आहे माऊली, माऊलीला माहिती. 28 तारीख सकाळची घेतली. आणि मग माझं JK कुर्ला कीर्तन होतं, साहेबाई होती. तिथं आल्यानंतर योगेश दादा कीर्तनाला आले. म्हणे महाराज आपण 28 सकाळ केल्यापेक्षा 27 करू, एवढंच म्हणणं झालं. 28 बरोबर आहे, 28 सकाळ केल्यापेक्षा आपण 27 करू. मग मी 28 सकाळ कट केली आणि 27 सकाळ घेतली. बघा आता 28 सकाळ कट केली आणि 27 सकाळ जशाल तशी लिहिली. आणि आता 2 दिवसापूर्वी महाराजांनी मला पत्रिका पाठवली की मी फोन केला त्यांना. अहो म्हणलं दादा आपलं सकाळचं कीर्तन आहे. म्हणे नाही महाराज तुम्हाला 27 सांगितली होती. अहो म्हणलं 27 सांगितली पण 28 सकाळ होती तर बदल केली, एवढंच. तारीख बदलली, वेळ कुठं बदलली. नाही म्हणले संध्याकाळचं कीर्तन आहे. आणि मी आज कीर्तन घेतलं भगवानगडाजवळ कीर्तनवाडीला. माझं दरवर्षी 15 वर्ष झाले त्या गावात कीर्तन असतं. मग मी महाराजांना ती पत्रिका दाखवली. डायरीवर जसं लिहिलेलं होतं ते बी दाखवलं, लक्षात ठेवा, जसं लिहिलेलं होतं ते बी दाखवलं. आणि आज माझं कीर्तन तिथं होतं. मग ते लोक म्हणले बाबा आज कसं करायचं. हे म्हणलं त्यांनी 4 महिन्यापूर्वी मला सांगितलेलं आहे. म्हणले मग तुम्हाला तर आम्ही 7 तारखा रिकाम्या होत्या तेव्हा फोन केला. अहो म्हणलं पण मला वाटलं त्याचं सकाळचं आहे, मला वाटलं सकाळचे म्हणून मी तुमचं संध्याकाळचं घेतलं. पण ते मानणारी लोक होती. मी महाराजांना पत्रिका दाखवली आणि यांच्याकडे तक्रार बी येऊ दिली नाही. म्हणलं योगेश दादाला काही सांगू बी नका, मी माझं ॲडजस्ट करतो. आणि त्यांना म्हणलं भाऊ एवढ्या वर्ष मला सुट्टी द्या आणि म्हणून तुमच्याकडे येण्याचा हा योग आला. आणि अजून आनंद वाटला
की नवीन परमार्थिक माणसाची ओळख झाली. मला सर्वात जास्त आज आनंद कोणता आहे सांगू का? हे पोरं टाळ घेऊन उभे, याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे. हे लेकरं, ही पुढची पिढी आज तुम्ही तयार करता. गावगाव टाळकरीच राहिले नाही महाराज. ही बरं आहे, ही धोंडोपंत दादाची कृपा आहे. ही दादांच्या फडावर 100-150 टाळकऱ्याशिवाय कीर्तनच नाही, आणि त्याचा आनंद काही वेगळाच असतो. गुळगुळा वाजती टाळ, झन झना नाद रसाळ, उधो झाला पाहली वेळ. महाराज म्हणतात त्याचं आहे का नाही, हे सोपं थोडंच आहे. गुळगुळा वाजती टाळ, लक्षात ठेवा. आणि याचा आनंद काही वेगळा आहे, आणि हे उद्याचं भवितव्य आहे. पण दादांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली, आणि आज 2ही सुपुत्रांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. एवढंच नाही, गावाशी किती नाळ जोडलेली आहे बघा. गावाच्या सप्ताहामध्ये सुद्धा 15 वर्ष झाले अन्नदान 1 दिवसाचं त्यांच्याकडून. हे महत्त्वाचं आहे. महाराज म्हणतात जननी जन्मभूमिष्य, आपली जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असते. म्हणून माणसानं जन्मभूमीला विसरू नये. एकनाथ शिंदे साहेब कितीतरी वेळ त्याच्या वाडीला दरेगावला जातात. मुख्यमंत्री जरी झाले तर कुठं जातात? दरेगावला जातात. गावाशी नाळ जोडलेली पाहिजे. म्हणून आज या दोघांची सुद्धा गावाशी नाळ जोडलेली आहे. गावाच्या जडणघडणीमध्ये वडिलाचा जसा सहभाग होता तसे पोरं सुद्धा जपत आहेत. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा साधा वया किंवा पांडुरंगा. बरोबर आहे ना? माझ्या वडिलांनी जे कार्य केलं ते आम्हाला बंद करायचं नाही. बघा, बापाचं काम पुढं पोरानं चालू ठेवावं ही आपल्या वडिलाची मिराशी असते, आणि हेच खरं संस्कार असतात. त्या संस्काराची पावती असते. मी एकच सांगेल, एवढे वर्ष कष्टातून विश्व उभं केलं आणि 2ही पोरं कमवते झाले. पण असं आहे ना, सुखाचे दिवस सुरू झाले आणि त्यांना हे लोकाची यात्रा संपून जावं लागेल. माणूस जाणारच आहे, याच्यात शंका नाही. पण अवेळी माणसाचं जाणं हे मनाला पटणारं नसतं. एखाद्या माणसाचं अवेळी जे जाणं असतं ना, असं वाटतं आताशी कुठंतरी बाबांनी कष्ट करून त्यांना बसून खायचे दिवस आले होते, आणि अशा टायमाला बाबाला जावं लागलं. आज ही खंत भरून निघणारी नाही, ही उणीव भरून निघणारी नाही. बाप जाण्याचं दुःख काय असतं, आणि बाप जाण्यानं किती मोठी हानी होते हे यांच्या साहेबाला विचारा. बाप जाण्यामुळं किती हानी झाली उद्धव ठाकरेची हे विचारा, किंवा हे महाराष्ट्राने पाहिलं. आता जर बाळासाहेब असते तर ही परिस्थिती आली असती का? बाप असतो. विलासराव गेल्यानंतर पोरांना विचारा, गोपीनाथ राव गेल्यानंतर पंकजाताईला विचारा, बाप असतो. मी मोठ्याचे उदाहरण का देतो? अरे महाराष्ट्र विकत घेण्याची ताकद हे या लोकात, पण गेलेल्या बापाला नाही आणू शकत. गेलेल्या बापाला नाही आणू शकत. मोदी साहेब गेलेली सत्ता आणतील, पण गेलेल्या मायला आणतील का? गेलेल्या मायला नाही आणू शकत. म्हणून माझी विनंती आहे, मी फार भावनिक करणार नाही तुम्हाला, मला करता येईल, पण माझ्याकडे वेळ संपलेला आहे. मी जाता जाता एकच सांगेन तुम्हाला, आज विष्णुभाऊंना खरी आदरांजली श्रद्धांजली व्हायची असेल तर कोणती व्हायची? ज्यांचे मायबाप पोरापासून वेगळे राहतात त्यानं उद्या सकाळी घरी घेऊन या, हीच खरी आदरांजली आहे, हीच खरी श्रद्धांजली आहे. याच्यापेक्षा मोठी श्रद्धांजली आदरांजली नाही देता येणार. कारण माणूस सर्वात जास्त दुःखी केव्हा असतो माहिती आहे? जेव्हा आपले पोरं आपल्याला सोडून बाहेर राहतात ना. याच्यासारखं दुःख जीवनात दुसरं कोणतं नाही. अरे तो बाप बैठकीत आला तर 10 लोक उठून उभे राहतात आणि त्याला बसाय जागा देतात. तो बाप बैठकीत जर बोलला गावातल्या तर त्याच्या पुढं कोणी शब्द बोलत नाही. तो बाप जर गावाच्या सप्त्याच्या नियोजनात असला तर लोक डोळे झाकून त्याच्या हातात वर्गणी देतात. पण त्याच बापाचं पोरगं जर वेगळं राहत असेल ना तर त्याला मान शर्मेनं खाली घालून चालावं लागतं. त्याला म्हणणं लागतं, पाटील आता सप्त्यात दिसत नाही तुम्ही. पोरानं सप्त्यात येण्यासाठी तोंड ठेवलं नाही. अहो तुम्ही आता गावच्या बैठकीत येत नाही. आता बैठकीत येऊन मी काय बोलू? माझंच पोरगं जर मला सोडून राहत असन तर मी बैठकीतल्या लोकांना काय सांगू? महाराज, हे मरणापेक्षा जास्त दुःख असतं. मरण येत नाही म्हणून जगावं लागतं, एवढाच त्याचा अर्थ आहे. पण माझी विनंती आहे, हे बघा माझी विनंती आहे हात जोडून सगळ्यांना, ज्यांचे मायबाप काही कारणास्तव वेगळे राहतात, काय झालं असेल नसेल मला माहिती नाही, चुका एकट्या पोराच्याच असतात असंही मी म्हणणार नाही. कधी कधी माणसाकडूनही चुका होतात, पण कुणाकडूनही जरी चूक झाली असेल
तर आपण लहान आहेत, आपण मुलगा आहेत, आपल्या बापाचे पाय धरा आणि म्हणा बाबा जे झालं असेल ते सोडून द्या, पण आजपासून तुम्ही माझ्याबरोबर राहा. आणि जर तुम्ही हे नाही केलं तर तुमचे पोरंसुद्धा तुम्हाला लाता मारूनच घराच्या बाहेर काढणार. जैसी करणी वैसे भरणी. आज या हातानं करायचं आणि या हातानं भरायचं. पण माझी विनंती आहे, हे बघा पांडुरंग परमात्मा या वर्षीचा सगळ्यात विक्रमी आकडा आहे पंढरपूरच्या आषाढी वारीचा. जवळपास 30 लाख लोक पंढरपूरच्या वारीला या वर्षी सामील झाले होते. पण ते 30 लाख लोक कुणासाठी गेले होते तर पांडुरंगासाठी. पण पांडुरंग कुणासाठी आला तर पुंडलिकरायासाठी. आणि पुंडलिकरायानं काय केल्यामुळे यावं लागलं तर पुंडलिकरायानं आईवडिलाची सेवा केल्यामुळे यावं लागलं. लक्षात ठेवा, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, म्हणून सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया शेवेशी कीर शरीरे लोन की जे मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. किंवा अजून बोलू, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आपले मायबाप हे आपल्या घरातलं चालतं बोलतं दैवत आहे. मला खूप काही बोलता येईल बघा, लेकिन ये दुश्मन घड्याळ रुक नाही रहा है. म्हणून मला एकच सांगायचं आहे की आपले मायबाप आपल्यासाठी चालतं बोलतं दैवत आहे. म्हणून मागच्या 22 जानेवारीला मी माझ्या आईवडिलांचा पूजन सोहळा केला आणि एवढा मोठा केला, महाराष्ट्रानं तो पाहिला. तुम्ही बी कीर्तन झाल्यावर यूट्यूबला पाहून घ्या. जवळपास 25 ते 30 हजार लोकांचं अन्नदान, 10-12 प्रेम करणारे आमदार, 2-3 खासदार, जवळपास 200 ते 300 महाराज. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातले दिग्गज जेवढे काही कीर्तनकार आहेत तेवढे एका दिवशी मी हजर केले. त्याचं कारण की याच्यातून समाजाला काही प्रेरणा मिळावी. आणि मायबापानं आपल्यासाठी खूप काही केलं, आपण मायबापासाठी काय केलं एवढंच म्हणतो. हे माझे वडील आहेत, याच्यापेक्षा काय केलं? त्यानं फाटलेल्या बन्यानी घातल्या ना आपल्याला नव्या बन्यानी आणल्या. त्यानं फाटक्या चप्पलला सुतळी बांधली ना आपल्याला शाळेत जायला नवा बूट आणला. बरोबर आहे ना? अरे त्यानं दाढीला 30 रुपये लागतात म्हणून पाणी लावून घरी दाढी केली आणि आपल्याला कटिंगच्या दुकानात घेऊन गेला. किती कष्ट केले बापानं आपल्यासाठी, आपण त्याच्यासाठी काय केलं? आपण त्याच्यासाठी काय केलं? म्हणून माझी विनंती आहे, आपल्या मायबापाला सांभाळा. याच्यापेक्षा अर्धी भाकर द्या त्यांना, ते तेवढ्या भाकरीत खुश राहतील. अर्ध्या भाकरीत तुम्हाला ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. एवढीच मी जाता जाता विनंती करेल. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आईवडील आहे. त्या बापाच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी महेश दादा आणि योगेश दादा यांनी प्रयत्न केला. आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाची आकुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. आपल्या वडिलाच्या पिंडपदावरी दिला आपुली करी, माझे झाले गया वर्जन पिटले पितराचे ऋण. आपल्या मायबापाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या दोनही सुपुत्राने हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. हे कार्यक्रम समाजाला प्रेरणा देणारे असतात बरं का. समाजाला याच्यातून प्रेरणा मिळत असते की आज हे बघा, इथं बसलेल्या बऱ्याच म्हाताऱ्याच्या डोक्यात सहज येऊन गेला असेल, आपले पोर असं करतील का नाही बा? इमानदारीनं सांगा, येऊन गेला असेल का नाही? सहज आपल्या पोरांना असं करावं बा आपण गेल्यावर, बाकी तर काय अपेक्षा नाही आपल्याला. सहज मनामध्ये असं येऊन जात असतं. लक्षात ठेवा. म्हणून एकच आहे की आपण आपल्या लेकरांना सांभाळा, संस्कार टाका. हे पोरं आहेत आता, याच्यातल्या एका बी पोराची भीती नाही. हे जे जेवढे टाळ घेऊन उभे राहिले ना, याच्यातल्या एका पण पोराची बापाला भीती बाळगायचं काम नाही की सांभाळल का नाही. त्याचा टाळ त्याला वाईट गोष्टीकडे जाऊ देणार नाही, त्याच्या गळ्यातली माळ त्याला वाईट रस्त्यानं जाऊ देणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, फार महत्त्वाचं आहे, हे 12चे आणि 13चे बेत आता वाढत राहणार आहेत. नाही कळलं का तुम्हाला? हां, हे 12चे 13चे बेत आता वाढत राहणार आहे. पोरग त्या ढवाऱ्याकडे जायच्या अगोदर त्याला इकडं टाळाकडे घेऊन या, नाही तर ते एकदा ढवाऱ्याच्या नादी लागलं की पुन्हा तुमचं आणि त्याचा संबंध राहणार नाही. लेकरांवर संस्कार टाका, फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या टाळकऱ्यांना मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी वेळातला वेळ काढून आपल्या संप्रदायावर नितांत प्रेम करणारी शिक्षक म्हणलं की त्यांचं जीवन चाकोरीत असतं. पहिल्यापासून
शिक्षकाचं सगळं जे त्यांचं गणित पक्का असतं ना, त्याच्यामुळं जीवनाचं गणित ते बिघडू देत नाहीत हा. आणि त्या गणितानंच त्यांना हे गणित लावून दिलं की मी आमदार होणार आहे. लक्षात ठेवा. आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यावर प्रेम केलं, सगळ्यांनी त्यांच्यावर प्रेम केलं. अतिशय साधं राहणं आहे. आमदार म्हणून मिरवत नाहीत ते हा, कारण मी त्यांना ओळखतो. ते आमदार जरी झाले असेल तर ते म्हणत असतील अहो मी आमदार नाही, तुम्ही सगळेच आमदार आहे. तुम्ही मला हक्कानं तुमचं कामं सांगू शकता. मी तुमचं एक प्रतिनिधित्व करणारा माणूस आहे, मी दुसरं काही करणारा माणूस नाही आहे. आणि म्हणून असे सोज्वळ, शिस्तप्रिय आणि संप्रदायावर निष्ठा प्रेम असणारे आमदार आपल्या मतदारसंघाला मिळाले. भगवंताने त्यांना उदंड शक्ती द्यावी की जेणेकरून समाजाचं काम त्यांच्या हातून घडत राहावं. तो पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. 5-10 मिनटं जास्त झाले त्याबद्दल सर्वांची क्षमा माफी. आणि माझ्या वाणीला विराम. 375वा वैकुंठगमन सोहळा आहे. तसं संत ज्ञानेश्वर महाराजाचा 750वा जन्म सोहळा आहे. येणाऱ्या 15 ऑगस्टला 750वा जन्म सोहळा यावर्षी साजरा होणार आहे. आणि ऐका, त्यामुळं आळंदीमध्ये ज्ञानोबारायांच्या मंदिराला 11 किलो सोन्याचा कळस यावर्षी लावणार आहेत. आणि त्याच निमित्तानं आपल्या माऊली महाराजांनी आळंदीमध्ये येणारे 10 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आळंदीमध्ये आयोजित केलेला आहे. म्हणून ज्यांना ज्यांना या कार्यक्रमाला सहभागी होता येईल त्यांनी सगळ्यांनी तन मन आणि धन, तन मन धनाने या कार्यक्रमात सहभागी व्हा. आणि येणाऱ्या महाराजांच्या अतिशय सुंदर 15 तारखेला तर आळंदीला तुमच्या डोळ्याचे पारणे फिटणारा योग आहे. कारण जो कळसाचा सोहळा आहे त्याची माझ्या माहितीनुसार माझी ट्रस्टीबरोबर चर्चा झाली. त्या माहितीनुसार सांगतो की आळंदीमध्ये भव्य मिरवणूक निघणार आहे. कळसाची भव्य मिरवणूक न भूतो भविष्यती मला माहिती नाही, न भूतो माग झाली नाही अशी आळंदीमधून ज्ञानोबारायांच्या जन्म सोहळ्याच्या निमित्तानं 15 ऑगस्टला म्हणजे गोकुळाष्टमीला भव्य दिव्य स्वरूपाची मिरवणूक निघणार आहे. आपल्याला तोही सोहळा अनुभवता येईल. म्हणून या सप्ताहामध्ये तोही योगायोग आहे बरं का योगेश दादा, हा योगायोग आहे. म्हणून आपण सगळ्यांनी सामील व्हा. 15 ऑगस्टला गोकुळाष्टमी आहे म्हणजे कृष्ण जन्मसुद्धा किती तारखेला आहे? 15ला. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म किती तारखेला आहे? 15ला. दोन्ही एकाच दिवशी काऊन? दोघं एकच आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा म्हणून एका दिवशी आहे, एवढं लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 नवारी तुका म्हणे मुक्ती परमेली नवारी तुका म्हणे मुक्ती परलेली नोवारी तुका म्हणे मुक्ती परलेली नोवारी तुका म्हणे मुक्ती परलेली नवारी तुका म्हणे मुक्ती परलेली नोवारी तुका म्हणे मुक्ती परलेली नोवारी दिवस चारी खेळी मेली आता दिवस चारी खेळी मेली आता दिवस चारी खेळी मेली
दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता दिवस चारी खेळी मेळी 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 आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो तुका म्हणे मुक्ती परलेली नोवारी 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 चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा दिवस चारी खेळी मेळी
आता निश्चिंतीने पावलो विसावा 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 तिने कुंटलिया दवा कृष्णेसिया कुंटलिया दवा कृष्णेसिया आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो कुंडलिया धावा कुंडलिया धावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता पावलो विसावा पावलो विसावा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोला पुंडलिकावर जाणी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा विठ्ठल बोला पुंडलिकावर जाणी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा विठ्ठल कृपा असो द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा असो आम्ही जातो तुम्ही कृपा असो सकाळात गावी विनंती माझी सकाळात गावी विनंती माझी सकाळा सांगावी विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वाढवेळ झाला उभा पांडुरंग वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठात श्रीरंग बोलावितो वैकुंठात श्रीरंग बोलावी अंतकाळी विठो आम्हाची पावला अंतकाळी विडो आम्हाची पावला अंतकाळी विठो आम्हाची पावला अंतकाळी विठू आम्हाची पावला कुणी सैत झाला गुप्त तुका कोणी सैत झाला गुप्त तुका कुणी सैत झाला गुप्त तुका वाडवेळ झाला उभा पांडुरंग वाडवेळ झाला उभा पांडुरंग वाडवेळ झाला उभा पांडुरंग वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठात श्रीरंग बोलावितो वैकुंठ श्रीरंग बोलावितो वैकुंठ श्रीरंग बोलावितो
महाराज बोलने को Thank you.